न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। संत निरंकारी मिशनच्या वतीने पैठणच्या गोदामाईचे स्वच्छता अभियान। यंदाच्या नाथषष्ठीला 426 वर्षे पूर्ण होत असून जगभरातून या नाथषष्ठीला लाखो भाविक येत असल्याने याच पार्श्वभूमीवर गोदावरी नदी पात्रात संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी फेब्रुवारी 22 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले। या स्वच्छता अभियानात पैठणचे नगराध्यक्ष पतिभूषण कावसनकर, माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड तसेच नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी स्वतः हातात फावडे, टोपली घेऊन स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। यामुळे पैठणकरांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे। संत निरंकारी मिशनच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ मन हा उपक्रम राबविण्यात आला। संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी असलेल्या मोक्ष घाटातील 10 छत्री ते गोदावरी नदीच्या पालखी ओटा परिसरापर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। अतिशय प्रदूषित झालेल्या व प्रचंड घाणीमुळे नदीपात्रात दुर्गंधीयुक्त कचरा मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर या वाहनाने वाहून नेण्यात आला। या मोहिमेत एकूण 600 स्वयंसेवकांनी भाग घेतल्याचे सांगण्यात आले। संत निरंकारी मिशनचे ज्येष्ठ सेवेकरी महात्मा भगवान ताठे, प्रकाश साळुंके, मनन काळे, आप्पासाहेब तिडके, शिवाजी दानवे, शरदचंद्र पानगे यांनी या संपूर्ण स्वच्छता अभियानाचे नियोजन केले होते। संत निरंकारी मिशनच्या वतीने नगराध्यक्ष भूषण कावसनकर, राजू गायकवाड, बजरंग लिंबोरे, भाऊ वरकड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। या स्वच्छ अभियानामुळे भूषण कावसनकर, राजू गायकवाड, बजरंग लिंबोरे यांचे पैठणकरांकडून कौतुक होत आहे। पैठण तालुका प्रतिनिधी मनीष आव्हाडची रिपोर्ट। जे काही असते त्याच्या आजूबाजूचा परिसर साफ करायचा आणि त्याचा लोगो आहे आपला स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट अमृत। म्हणजे पाणी जे आहे त्याला पाण्याला आम्ही अमृत म्हणतो, बरोबर, ते स्वच्छच पाहिजे। त्या हिशोबाने स्वच्छता अभियानाचा प्रोग्राम